10-10:30 वाजले असं इकडे ना पहिले तूप करायला ठेवून दिलं. म्हणजे ना 8-10 दिवस झाले मलाई साचलेली होती. म्हटलं चला पहिले तूप करून घ्यावं. इकडे चिंच पण भिजत टाकलेली होती आज, कारण की साधा सोप्पा सिंपल असं स्वयंपाक होता. सिंपल नाही म्हणता येणार, छान असं गोड आंबट वरण भात आणि इकडे भरलेल्या वांग्याची भाजी. तर छान असं शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि असं जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, असं मीडियम साईजमध्ये शेंगदाण्याचं कूट करायचा होता. म्हणून मग पहिले कूट करून घेतला आणि मग तूप झाल्यानंतर वांग्याची भाजी टाकली आणि वरण भात म्हणजे ना मी एकाच कुकरमध्ये वरण भात करून घेते, कारण की ते मला सोपं पडतं. ते नाही तर काय करायचं, पहिले डाळ शिजवायची, मग ती काढायची, मग तो भात लावायचा. मी ते करत नाही, त्याच्यापेक्षा मोठ्या कुकरमध्ये डायरेक्ट वरण भाताचं कुकर लावून देते. आणि इकडे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला. इकडे तूप होत होतं आपलं छान असं. आणि ना 8-10 दिवसामध्ये आहे ना माझं अर्धा किलो तूप होतं. आणि आमचं तर म्हणजे मी सांगितलेलं पण आहे पहिली व्हिडिओमध्ये, आमचं हॉटेल असल्यामुळे आम्ही तूप विकतो. पण हे ना माझं म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये होतं, घरच्या पुरतं होतं हे. आणि आता काय करताय, डायरेक्ट हॉटेलवरच तूप तयार करताय, कारण की मोठी मोठी भट्टी असतं ना तिथे, मग तिथंच एक कथीत तूप बनवलं जातं. मग घरी कोणी आता बनवत नाही तूप, घरी फक्त आता घरच्या पुरतं बनवतो, कारण की घरी पण आपलं रोजचं 1.5-2 लिटर दूध येतं ना, मग त्याच्यावरची सायस असते, मुलं काही खात नाही. मग मी घरच्यासाठी मग घरीच तूप बनवते सध्या. आणि इकडे बघा छान असं आलं लसूणची पेस्ट टाकली, ती थोडीशी फ्राय करून घेतली. मग त्याच्यात असं वांगे असे थोडेसे ब्राउनिश कलर होईपर्यंत वांगे फ्राय केले. आणि नंतरून मग इकडे बघा दिसता पण आहे असे छान असं ब्राउनिश कलर आलेल्या वांग्यांना. मग त्याच्यामध्ये आपली हळद आणि धन्याची पावडर, लाल मिरची आणि आपलं वर्षाचा जो पण गरम मसाला असतो तो थोडासा ॲड केला. असे छान मसाले ॲड करून आपली अशी भरलेल्या वांग्याची भाजी एकदम साधी सिंपल आहे. आणि पण ना टेस्टला खूप छान लागते ही भाजी, छान होते. पण आता आहे ना उन्हाळ्यात आहे ना वांगे असे थोडेसे म्हणजे हे वांगे आम्ही जेव्हा खाल्ले ना थोडेसे असे करसर लागले. एवढे जसे आपण इतर वेळेस वांग्याची भाजी खातो ना थंडीमध्ये, तसे हे वांगे लागले नाही, थोडेसे करसर लागले. आणि इथून पुढे आता वांगे हे भाजी खायचं कंटाळाच येणार आहे, कारण पण आहे ना आमच्याकडे वांग्याची भाजी आवडते. आणि हो, मी ना मोठे व्हिडिओ पण टाकते, ते पण नक्की बघा. आणि आजच्या पुरतं एवढंच. तर प्लीज आपल्या माय लेकी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक शेअर करायचं आहे, म्हणजे मी जास्तीत जास्त व्हिडिओ